त्या ठिकाणी प्रेक्षकांची मन जिंकणारा, अगदी प्रेक्षकांना चकित करणारा तो सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. आमचे महागुरू टिकेमाळी सर, त्यानंतर आमचे प्रवीण दुगाडे सर, या दोन तर पहिल्या चेंडू सलामीचा पहिलं षटक अनिकेत म्हात्रे पहिल्या चेंडूवर या ठिकाणी आघात करण्याचा प्रयत्न केलाय. पहिला चेंडू मिड विकेटच्या रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न केलाय. दोन दोन क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत, परंतु ही शर्यत जिंकली आहे. चेंडूनं पहिल्या चेंडूवर आलाय चौकार. 4 धावा मिळतील. चौकारानं आगाज केलाय, चौकारानं सुरुवात केली. आपण बघतोय कोण विपक्ष पळसप्याशी ही जोडी या ठिकाणी संघांची जोडी आपल्याला पाहायला मिळते. वरद भगत, निलेश वायदंडे आणि वरद भगत ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर सुरुवात केली चौकारानं. यावेळेस मात्र आखूट टप्प्याचा चेंडू, जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं होतं, परंतु अंतिम क्षणी चेंडूला या ठिकाणी जमिनीवर या ठिकाणी आपण बघतोय दान करण्यात आले. कारण जशा पद्धतीने प्रयत्न केला होता झेल टिपण्याचा, परंतु हा झेल होऊ शकला नाही. आणि एक चांगला प्रयत्न या ठिकाणी त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तिथे मिळते सिंगल. सिंगलच्या मदतीने आपण बघतोय धावफलकावर धावा अंकित झाल्या, त्यात तब्बल 5. सध्याच्या घडीच्या आपण बघतोय यशस्वी पॅकर्स यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. ते आमचे नरेश मुने, जे आपल्या सुकन्या तन्मयी हिच्या नावाने बरेचसे संघ या ठिकाणी मैदानात उतरवत असतात. मग तो पोसरी संघ असेल, देवली संघ असेल, सावळे संघ असेल, नारपोली संघ असेल, अगदी कुडावे संघ पण असेल. हे सगळेच्या सगळे संघांना पॅक करणारे एक सध्याचं एक जबरदस्त पॅकर्स नरेश मुने, आणि त्यांचाच बॅनर आपल्याला या मैदानावर पाहायला मिळेल. जो कोणी फलंदाज त्या बॅनरला हिट करेल षटकारांच्या माध्यमातून, तर त्या फलंदाजाला 100 रुपयाचं पारितोषिक. परंतु इथे पाहायला मिळतोय एक मोठा स्ट्रोक्स षटकार. सुरुवात आता मात्र जबरदस्त पाहायला मिळते. षटकारांना आपण बघतोय षटकारांचा पाऊस. आता पहिल्या सुरुवातीच्या काही सामन्यामध्ये षटकार पाहायला मिळाले नव्हते, परंतु या सामन्यात पुन्हा एकदा चांगला प्रयत्न. यावेळेस मात्र कव्हर पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाला भेटत, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल, परंतु चेंडू जातोय सीमा रेषा पार. बॅक टू बॅक आलेला हा दुसरा चौकार. मात्र क्षेत्र निवडलंय स्क्वेअर लेगचं. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचेल. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जातीये. फेकही या ठिकाणी सुरेख पाहायला मिळते. अंतिम क्षणाला दुसरा धाव घ्यायची की नाही, परंतु इथे मिळते सिंगल, आणि सिंगलच्या मदतीने आपण बघतोय धावफलक जाऊन पोहोचलं. ते तब्बल 16 या आकड्यावरती. 16 धाबा. पळसपे विपक्षक कोण, दोनही एकाच पंचायत समितीमधील आपण बघतोय हे दोनही संघ, आणि दोन्ही संघांना माहिती आहे की कशा पद्धतीने खेळ करायचा. अनिकेत म्हात्रे एक जबरदस्त खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल, ज्याच्या नावावर आपण बघितलं होतं चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये बाईक देखील या ठिकाणी या खेळाडूने पटकावली होती. परंतु या मैदानावर आता मात्र त्याला एक चांगला खेळ आपल्या घरच्या संघासाठी नक्कीच करावा लागेल. सद्यस्थितीला आपण बघतोय 16 धाबा त्यांना खर्ची केल्यात, 1 षटकार आणि 2 चौकारांचा मार आतापर्यंत त्याच्या या गोलंदाजीवर पाहायला मिळतोय. परंतु बघूयात अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक. गोलंदाज अनिकेत विकेट मिळवून देण्याचा प्रयत्न करेल का, परंतु इथे मात्र पाहायला मिळतंय चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पंच निशांत माळी यांचा आपल्याला इशारा मिळतोय. हा चेंडू खराब टाकल्याचा निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. स्वैर धाबेनं धावफलक जाऊन पोहोचतोय.
17 या आकड्यावरती 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 17 धावा या ठिकाणी आपण बघतोय. एक चांगलं षटक या ठिकाणी नक्कीच टाकलं जाईल. या इराद्यानं सुरुवातीची पहिली गोलंदाजीचा डिसिजन घेतला होता कोण संघानं, परंतु सद्यस्थितीला आपण बघतोय अनिकेत मात्र थोडासा मागणा ठरतोय. कारण या खेळपट्टीचा विचार करायला गेला तर नरेश आपण बघितलं होतं मागच्या सामन्यामध्ये मिडन षटक फेकलं होतं नरेश टोमरेनं. पुन्हा एकदा चांगला प्रयत्न इथे मात्र नजाकत भराच्या आपण म्हणतो ना की फटका तशा पद्धतीनं चांगलं क्षेत्ररक्षण अंतिम क्षणाला पाहायला मिळतंय. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूची सात पाठ सोडली नाही आणि तिथे पाहायला मिळतंय या ठिकाणी 2 धावा. बऱ्याचशा मान्यवरांनी या ठिकाणी आपण बघतो ही टुर्नामेंट सक्सेसफुल करण्यासाठी आपला हातभार लावलाय. आपण बघितलं होतं कैस भाई यांच्या माध्यमातून तब्बल 50,000 रुपये आले होते. तशाच पद्धतीने आर्थिक सहाय्य या ठिकाणी आम्हाला देण्यात आलंय चंद्रहास गोटल यांच्या माध्यमातून. त्यांनाही आम्ही धन्यवाद देतोय कारण आपण बघतोय चंद्रहास गोटल यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य आलंय. त्यांचाही मनापासून त्यांना धन्यवाद देतोय कारण आपण पाहतोय सद्यस्थितीला एक जबरदस्त हाय व्होल्टेज सामना प्रेक्षकांसमोर या ठिकाणी आपण बघतोय. एका बाजूला पळसपे दुसऱ्या बाजूला कोण. असं वाटलं होतं की पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये अनिकेत आपल्या नावाला साजेशी अशी गोलंदाजी करेल, परंतु अनिकेतवर हल्ला केला. कारण आपण नेहमी म्हणतो की आक्रमण हाच आपला बचाव आणि तेच या ठिकाणी अटॅकिंग सुरुवात केली ती पळसपे संघानं. पहिल्या षटकामध्ये एकूण धावा जमा केल्या त्या तब्बल 19 आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आता मात्र कोण संघ काय डिसिजन करेल काय विचार करेल. कारण आपण बघतोय काय स्ट्रॅटेजी आखेल. आतापर्यंत आपण बघत होतो 18 चेंडूंमागे 23 धावा जमा करू दिल्या नव्हत्या त्या तांबाटी संघानं कासप संघाला. आणि अशा परिस्थितीत कधी कधी आपण म्हणतोय की खेळपट्टी पोषक आहे गोलंदाजांना, परंतु आता मात्र ही खेळपट्टीने आपलं रंग बदलले की काय ही फलंदाजी साठी आता मात्र पोषक होतं की काय असं चित्र या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळतंय. परंतु पाहूयात सद्यस्थितीला पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्यानंतर मात्र दुसरं षटक आकाश मात्रे सलामीची जोडी निलेश बायदंडे परत भगत काय जबरदस्त खेळ करतेय. 11 धावा केल्या त्या निलेश बायदंडेने. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक या ठिकाणी पाहतोय आपण. पॉइंटच्या रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल चेंडू फेकेल तोपर्यंत मात्र धावा पूर्ण केल्या जात आहेत 2. चांगला खेळ ज्या ठिकाणी आपण बघतोय खराब चेंडू असेल त्या खराब चेंडूला षटकार चौकार मध्ये रूपांतरित केलं जात आहे. जिथे चांगला चेंडू असेल त्या ठिकाणी मात्र एकेरी दुहेरी धावा. म्हणजे एकूणच चांगलं क्रिकेट या मैदानावर पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी चांगलं क्रिकेट या मैदानावर नक्कीच पाहायला मिळतोय. परंतु विकेट घेण्याचा शोध या ठिकाणी आपण बघतोय पूर्ण केला गेला पाहिजे तो कोण संघाकडून. कारण आपण बघतोय मागच्या सामन्यामध्ये 47 धावा जमा केल्या होत्या परंतु त्याही पूर्ण केल्या त्या भोकरपाडा संघानं. आणि अशा परिस्थितीत एका मोठ्या धावसंख्येचा वेध नक्कीच घेतला जाईल. परंतु इथे मात्र आपण बघतोय कार्पेट पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. चेंडू या ठिकाणी आपण बघतोय मिसफील्ड पाहायला मिळते. चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. चौकारानं आपण बघतोय पुन्हा एकदा या ठिकाणी धावसंख्येला आकार मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 25 धावा. यावेळेस मात्र आपण बघतोय निर्धाव चेंडूची सांगता बऱ्याच उशिरानंतर आपण बघतोय या गोलंदाज आता मात्र हावी होतोय. असं वाटलं होतं पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्यानंतर जो सत्र चालू केला होता एक षटकार आणि चौकाराचा ते सत्र या ठिकाणी याही षटकामध्ये पाहायला मिळेल. परंतु इथे निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाज आकाश कमबॅक करतोय. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला प्रयत्न. याही वेळेस कार्पेट पद्धतीने खेळण्याचा निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सुरेख पाहायला मिळत आहे. वाईडिश लॉंग ऑफच्या रिजन मध्ये एक चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण बघतोय. एकच धाव मिळते एका धावेने आपण बघतोय 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज आकाश मात्र गोलंदाजी करतोय. आपण बघतोय I11 कोण आणि पळसपे या 2 संघादरम्यान चालू असलेली झुंज पाहायला मिळते. पहिला सामना जिंकला होता तो भोकरपाडा संघानं. आता मात्र या सामन्यात कोणता संघ जिंकेल ते येणारा काळ सांगेल. परंतु सद्यस्थितीला आपण बघतोय एका मोठ्या धावसंख्येचा वेध घेतला जातोय. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 19. याही षटकाचा विचार करायला गेला तर एक चौकार नक्कीच आलाय. परंतु इथे मात्र पाहायला मिळतंय चेंडू जातोय विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. बरेचसे आपण बघतोय
याही वेळेस आपण पुन्हा एकदा चांगला प्रयत्न फलंदाजानं या ठिकाणी आपण बघतोय चेंडू उपजागी जातोय मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये तिथे मिळते सिंगलच्या मदतीने आपण बघतोय धावफलक जाऊन पोहोचतोय ते तब्बल 27 या आकड्यावरती 27 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला मित्रांनो। आपण पाहतात या ठिकाणी रसायनी चषक 2025 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। आमचे मानस मनोरे या ठिकाणी आलेत त्यांचे आम्ही मनापासून स्वागत करतोय। समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेतात त्या सगळ्या प्रेक्षकांचं आपण मनापासून स्वागत करूयात कारण आपण बघितलं होतं बऱ्याच जणांनी आर्थिक सहाय्य या ठिकाणी दिलं होतं परंतु तशाच पद्धतीने आपण बघतोय आसरेवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच अनिकेत निकम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी भरघोस आर्थिक सहाय्य आपल्याला पाहायला मिळतंय। त्यांनाही या ठिकाणी त्यांचेही मनापासून त्यांना धन्यवाद देऊयात कारण आपण बघतोय बऱ्याच जणांनी आर्थिक सहाय्य दिलंय या स्पर्धेला कारण आपण बघतोय आपल्याच विभागातील बरेचसे संघ तब्बल 48 संघांना या ठिकाणी या स्पर्धेदरम्यान आपण बघतोय सहभाग दिलाय आणि अशा परिस्थितीत 48 संघांनी ही स्पर्धा या ठिकाणी गाजवण्याचं काम आपल्याला पाहायला मिळतात परंतु ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न करण्यासाठी या सगळ्या मान्यवरांचा धन्यवाद दिलं गेलं पाहिजे कारण आपण बघतोय बऱ्याच मान्यवरांनी या स्पर्धा सक्सेसफुल करण्यासाठी बऱ्याच जणांनी हातभार लावलाय मग ते आपण बघितलं असेल चंद्रहास घोटल असेल परंतु आत्ताच आपण बघितलं अनिकेत निकम आसरेवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच त्यांच्या माध्यमातून देखील भरघोस आर्थिक सहाय्य आपल्याला पाहायला मिळतंय तर त्यांनाही धन्यवाद देऊयात। वळूयात 2 षटकांचा सामना संपला मित्रांनो। समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक घरबसल्या या सामन्याचा आनंद घेतात त्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत। तिसरं षटक प्रगतीपथावर अक्षय मात्रेचं पहिला चेंडू पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं जात आहे परंतु चेंडू जातोय विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये। कधी कधी बऱ्याचदा आपण हे चित्र पाहतो बघतोय आपण या स्पर्धेतील 50वा निर्धाव चेंडू फेकला जातोय। आमचे गुणलेखक मयूर पाटील आम्हाला सांगतायत आपण बघतोय प्रत्येक या ठिकाणी आपण पाहतोय बऱ्याच ठिकाणी त्यांच्या माध्यमातून गुणलेखन केलं जातं परंतु इथे चूक केली या क्षेत्ररक्षकानं चेंडूचा पाठलाग केला जातोय तोपर्यंत खेळपट्टीवर 2 धाबा पूर्ण केल्या जात आहेत। तिसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न केला जाईल का गरज होती का आणि तेच चित्र पाहायला मिळालं। धावबाच्या स्वरूपानं परतावं लागेल पहिल्या विकेटचा शोध या ठिकाणी कंप्लीट केला जातोय। फलंदाज बाद होईल तो निलेश पायदंडे आणि इथे मात्र विकेट मिळतीये धाव घेण्याच्या नादामध्ये। एकोणतीस धाबा वरद या ठिकाणी आपण बघतोय धावबाच्या स्वरूपाने परतावं लागलं वरद या फलंदाजाला वरद ज्यांना आपण बघितलं होतं एक चौकार लगावला होता 10 धाबा त्याने जमा केल्या होत्या। एक चांगला खेळ एक चांगली भागीदारी एक चांगला क्रिकेट या मैदानावर आपल्याला 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळत होता परंतु शेवटच्या क्षणाला या फलंदाजानं आणि तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये आपण बघतोय विकेट गमावली। पळसपे संघानं पहिली विकेट गमावली। एकूणच आपण बघतोय राजा पाटील नवीन फलंदाज एक जुना जाणता खेळाडू आपण बरीच आपण वर्ष गेली पाहिलं असेल राजा पाटील। इथे मात्र पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक्स वीरेंद्र सेहवागची स्टाईल मारलेला हा स्ट्रोक चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार चौकार। हा नेक्स्ट मॅच साठी आम्ही आमंत्रित करतो या ठिकाणी बापदेव पोदी आणि त्यांच्या विरोधात कुडावे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं। आम्ही बापदेव पोदी आणि त्यांच्या विरोधात त्यांच्या कॅप्टनला कॉल करतोय की आपण तातडीनं या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं। अनिकेत निकम आसरे ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी आर्थिक स्वरूपात जे सहाय्य लाभलंय त्यांचा देखील मनपूर्वक आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतो। अगदी एक कुशल नेतृत्व कमी वयामध्ये लेस एजमध्ये ज्यांनी उंचाई गाठली आणि जे आपण पाहतो ना की राजकारण या क्षेत्रामध्ये त्यांनी पदार्पण केलं आणि अगदी लेस एजमध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं उपसरपंच पद हे भूषवलं ते अनिकेत निकम यांचे देखील आभार आम्ही रसायनी चषक 2025 चे सर्व आयोजक आहेत त्या आयोजक कमिटीच्या वतीनं त्यांचे आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय।
नक्कीच आपण धन्यवाद देऊयात, परंतु इथे मात्र पाहायला मिळतंय चांगला प्रयत्न, परंतु या वेळेस पंचांचा इशारा आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू टाकला जातोय नो, आणि इथे आता मात्र या ठिकाणी आपण बघतोय नो चेंडूचा इशारा आलाय. धावफलकावर धाबा अंकित झाल्या त्या तब्बल 34 धाबा पाहायला मिळतील. आता मात्र या ठिकाणी उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा या ठिकाणी आता नक्कीच चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. पंचांकडे आपण बघतोय या ठिकाणी विचार विनिमय या ठिकाणी आपण बघतोय, चर्चा केली जातीये की कशा पद्धतीचा डिसिजन होता, परंतु पंचांनी या ठिकाणी सांगितलं जाते. आपण बघतोय निशांत माळी इमसेची परीक्षा झालेली आमचे आपल्या रसानी परिसरातील पंच पाहायला मिळतात. निशांत माळी सध्याच्या घडीला आपण बघतोय क्रिकेट पासून थोडेसे दुरावलेत, कारण आपण बऱ्याचदा त्यांना बघतोय लेदर क्रिकेटच्या पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांना आता मात्र पाहायला मिळतात. हा चेंडू या ठिकाणी आपण बघतोय ऑफस्टिकच्या खूपसा बाहेरून गेलेला चेंडू पंचांनी याही चेंडूला आपण बघतोय दंडित केले. स्वर चेंडूचा इशारा मिळतोय. स्वर धाब्यानं आपण बघतोय अंतर या ठिकाणी धावसंख्या जाऊन पोहोचली 35 या आकड्यावरती. 35 धावा अजूनही या ठिकाणी धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. फ्री हिट अजून कायम असणार आहे, कारण आपण बघतोय मागचा चेंडू नो टाकला होता, आणि अशा परिस्थितीत आता मात्र फलंदाजाला एक मोठी संधी असणार आहे एक मोठा स्ट्रोक्स खेळण्यासाठी. इथे मात्र पाहायला मिळतंय दांडी गुल केली होती, परंतु फ्री हिट असल्या कारणाने विकेट दिली जाणार नाहीये, आणि अशा परिस्थितीत आपण बघतोय दोन फलंदाजांनी त्याचा फायदा उचलत धाव घेतली आहे, आणि बाईकच्या स्वरूपानं ही धाव पाहायला मिळते. पंचांचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय बाईकच्या स्वरूपानं ही धाव या ठिकाणी आपण बघतोय. एका धाब्यानं 36 धाबा धावफलकावरती 36 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आपण बघितलं होतं मागच्या सामन्यामध्ये काय जबरदस्त षटकार चौकारांचा पाऊस पाहायला मिळाला होता, आणि अशा परिस्थितीत असं वाटलं होतं तो सामना कदाचित एकतर्फी पाहायला मिळेल, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये अवघ्या 6 धावा होत्या, आणि नंतरच्या 2 षटकांमध्ये 20च्या सरासरीने 41 धावा जमा करणं म्हणजे मी म्हणेन की जवळजवळ तोंडातून घास करणं अशी परिस्थिती या ठिकाणी आपण पाहिली. तो सामना जवळजवळ या ठिकाणी हिरावून घेतला भोकरपाडा संघानं, परंतु याही ठिकाणी आपण बघतोय पळसपे संघ चांगला प्रयत्न करतोय शेवटच्या क्षणापर्यंत. या ठिकाणी ज्या वेळेस खराब चेंडू होतील त्यावेळेस मात्र मोठे स्ट्रोक्स पाहायला मिळत आहेत. इथेही पाहायला मिळतोय ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता, एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये चेंडूला फेकून दिलं जाईल सरळ सीमारेषा पार चौकार. 40 धाबा धावफलकावरती 40 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आपण बघतोय पोदी नक्कीच आपण बघतोय या ठिकाणी कोण पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं होतं अनिकेत म्हात्रे या ठिकाणी 19 धाबा दिल्या होत्या, परंतु आकाश म्हात्रेने चांगलं कमबॅक केलं होतं. 8 धाबा खर्ची केल्या होत्या. अक्षय म्हात्रे 13 धाबा खर्ची केल्या होत्या, परंतु पाहतोय कोण संघ एक चांगली किमया आता नक्कीच करतोय, कारण आतापर्यंत 40 धाबा जमा केल्या. प्रदीप शेठ घरत कोण गावचे उद्योजक आहेत, साथ कोण टीमचे पॅकर्स आहेत, मी त्यांना विनंती करेन की आपण प्लीज या मंचावर यायचं आहे. प्रदीप शेठ घरत आपण बघतोय होंडा कंपनीमध्ये सावळे देवळी गावातील बऱ्याचशा बेरोजगार तरुणांना त्यांनी रोजगार मिळवून दिला आहे, आणि अशा कामगार क्षेत्रातील एक जबरदस्त या ठिकाणी व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळेल. ते प्रदीप शेठ घरत यांना मी विनंती करेन की आपण या मंचावर यायचं आहे. आपलं मनापासून स्वागत. आमचे देवा पाटील आमच्या परिसरातील एक युवा नेतृत्व, साथ आपण बघतोय देवली ग्रामपंचायतीचे सदस्य संचालक ते आमचे देवा पाटील यांच्या माध्यमातून विनंती असेल प्रदीप शेठ घरत आपल्याला या आपण मंचावर. आपलं मनापासून स्वागत. आणि बोलतोय शेवटचं षटक प्रगतीपथावरील मनीष म्हात्रेचं. मनीष म्हात्रे आपण बघतोय आमचे शेवटचा गोलंदाज, कारण आपण बघतोय आतापर्यंत निलेश पायदंडे आणि राजा पाटीलने मागच्या चेंडूवर मारलेला चौकार एक जुनी आठवण करून दिली. राजा पाटील एक जबरदस्त फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली, परंतु पाहूयात शेवटचं षटक मनीष म्हात्रे कशा पद्धतीने फेकण्याचा प्रयत्न करेल. आमचे प्रदीप शेठ घरत यांना विनंती असेल आपण या मंचावर आपलं मनापासून स्वागत. कोण संघाचे पॅकर साथ एक प्रसिद्ध उद्योजक म्हणून त्यांची ओळख, आणि त्यांना विनंती असेल आपण या मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पाहूयात शेवटचं षटक मनीष म्हात्रेचं. इथे मात्र पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभा होता. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेक, परंतु तितकीच चांगली धाव पाहायला मिळते. एका धाब्याने आपण बघतो 41 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 41 धाब्यांनी आतापर्यंत या ठिकाणी प्रयत्न केलाय.
चांगला प्रयत्न, पहिल्या चेंडूवर एक धाव, शेवटचं स्लॉगवरचं षटक. आणि स्लॉगवरचं षटक ज्या वेळेस आपण म्हणतो ना, या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न केला जातो. कारण आपण सद्यस्थितीला बघतो पळसपे संघानं फक्त एक विकेट गमावली आहे, एकच विकेट या ठिकाणी गेली ती पळसपे संघाची. आणि अशा परिस्थितीत या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. परंतु पाहूयात सद्यस्थितीला आपण बघतोय 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. निलेश पायदंडे जितका जास्तीत जास्त स्ट्राईकवर असेल तितक्या जास्तीत जास्त धावा पाहायला मिळतील. परंतु मनीष म्हात्रे काय करेल, मनीष म्हात्रे या षटकामध्ये कमी धावा देईल का, त्याचं चित्र या ठिकाणी. परंतु इथे मात्र जबरदस्त चेंडू, पहिला चेंडू या ठिकाणी आपण बघितला होता, एक धाव आली होती. यावेळेस मात्र यॉर्करचा वापर केलाय, जबरदस्त या ठिकाणी चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गोलंदाज मनीषनं. सन्मान देण्याखेरीज पर्याय नव्हता, तिथे मिळतीये सिंगल. सिंगलच्या मदतीने आपण बघतोय धावफलक जाऊन पोहोचला ते तब्बल 42 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आणि चांगला प्रयत्न, पुन्हा एकदा लेगस्टिक सोडून जाणारा चेंडू पंचांनी दंडित केला. या चेंडूला स्वैर धाब्यानं अंतर वाढते, स्वैर धावने या ठिकाणी धावसंख्येला आकार मिळते, धावसंख्या जाऊन पोहोचतीये 43 धाबा. आतापर्यंत आपण बघतोय 50 अजूनही एकाही संघाने ओलांडली नाहीये. म्हणजे विचार करायला गेलं तर एका मोठ्या धावसंख्येचा या स्पर्धेतील उच्चांक गाठण्याचा प्रयत्न करतील का पळसपे संघ. सद्यस्थितीला आपण बघतोय प्रदीप शेठ गरत यांना आमंत्रित केलं होतं, तशाच पद्धतीने आमचे भरत शेठ गरत कोण गावचे उद्योजक त्यांच्याही वतीने या ठिकाणी कोण संघाला शुभेच्छा आल्यात आपण बघतोय. चांगला प्रयत्न, इथे मात्र मोठ्या फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू या ठिकाणी मिसफील्ड केला जात आहे. अंतिम क्षणाला का होईना शेवट गोल करण्याचा प्रयत्न केला जातोय. या क्षेत्ररक्षकाच्या चुकी कारणानं आपण बघतोय 4 धावा मिळतील त्या पळसपे संघाला. चांगला प्रयत्न, थोडीशी चूक या ठिकाणी गोलंदाजी आतापर्यंत सुरेख पाहायला मिळाली होती. पहिल्या 2 चेंडूवर सिंगल पाहायला मिळाल्या होत्या, परंतु या क्षेत्ररक्षकांना केलेली चूक आणि सिंगलचं कन्व्हर्टिंग आपण बघतोय एकूणच 4 धाबा बहाल केल्या. 4 धाब्याने आपण बघतोय धावफलक पोहोचलं 47. इथे मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु क्षेत्ररक्षकाचा वेध घेतलाय, जाळं टाकलं होतं आणि या जाळ्यामध्ये मी म्हणून की फसवलं ते या फलंदाजाला. विकेट मिळतीये गोलंदाज मनीष म्हात्रेला. बॅक टू पवेलियन या ठिकाणी यावं लागेल ते फलंदाज निलेश पायदंडेला. एक जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. तब्बल 4 चौकार आणि 1 षटकाराचा खेळ त्यानं दाखवला. एक जबरदस्त खेळी, एक जबरदस्त इनिंग त्याच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळाली. परंतु या ठिकाणी परतावं लागेल. एक जबरदस्त या ठिकाणी कट करण्याच्या नादामध्ये स्वतःची विकेट गमावली. कारण आपण बघितलं होतं गलीच्या क्षेत्ररक्षकाला भेदण्याचा प्रयत्न केला होता, गलीच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो प्रयत्न अपुरा पडला. विल्टीय विकेट. आणि आता मात्र शेवटचे काही चेंडू शिल्लक असतील, कारण आपण बघतोय स्लॉगवरच्या षटकामध्ये पळसपे संघाला नक्कीच बांधून ठेवण्याचं काम केलंय. 1 चौकार आला होता तो त्या क्षेत्ररक्षकाच्या चुकीच्यामुळं, परंतु सद्यस्थितीला आपण बघतोय पुन्हा एकदा कमबॅक केलं ते मनीषनं. धावफलकावर धाबा 47 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आपण बघतोय I11 कोण आणि श्री गणेश पळसपे हे 2 संघ एकमेकांच्या विरुद्ध झुंजत आहेत. असं वाटलं होतं की 55-60 धावा होतील, परंतु शेवटच्या षटकामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी, काय जबरदस्त कमबॅक, ते मनीष म्हात्रेचं कमबॅक आपण या ठिकाणी पाहतोय. फुलटॉस चेंडू फेकलाय, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचलाय. क्षेत्ररक्षकाने पुन्हा एकदा चूक केली आहे. या ठिकाणी आपण बघतोय पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ असं समीकरण सोपं सांगितलं जातं, कारण आपण बऱ्याचदा बघितलंय ज्या वेळेस झेल सोडलाय त्या वेळेस कठीण परिस्थिती आली आहे. परंतु हे शेवटचं षटक आहे, या शेवटच्या षटकात आता मात्र हे झेल सोडल्यानंतर परिणाम काय होईल, कारण आपण बऱ्याचदा बघितलंय इतिहासामध्ये जर गेलो तर रोहित शर्माचा झेल आठवा, 264 धावांची इनिंग खेळली. झेल सोडल्यानंतर सचिन तेंडुलकरचा झेल आपण बघितला होता 2003च्या वर्ल्ड कपमध्ये, त्यानंही चांगला खेळ केला होता. आणि अशाच परिस्थितीत आपण बघतोय हा झेल आता कितपत महागडा ठरेल ते येणारा काळ सांगेल. परंतु इथे मात्र दांडी गुल केली आहे, जबरदस्त गोलंदाजी मनीष म्हात्रेची. स्वतःच वर विश्वास ठेवताना मात्र ही विकेट त्यानं मिळवून दिली आपल्या संघाला आणि 50 धाब्याच्या आतमध्ये रोखण्याचं काम नक्कीच केलंय. कारण आपण बघतोय धावफलकावर धाबा अंकित झाल्या त्या तब्बल 48. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय.
झाल्या त्या 48 धाबांच्या मदतीने आपण बघतोय, माफ करा 49 धाबा या ठिकाणी टार्गेट सेट केलंय ते कोण संघासमोर, पळसपे संघानं आता मात्र एक चांगली गोलंदाजीची अपेक्षा नक्कीच असेल, परंतु कोण संघाचा विचार करायला गेला तर अगदी शेवटचा फलंदाजी तितक्याच मोठे स्ट्रोक्स मारण्याचा ताकद मैदानावर नेहमी दाखवत असतो, परंतु पाहूयात अनिकेत म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम कशा पद्धतीने खेळ करेल, कारण 24 चेंडू आणि गरज असेल ती तब्बल 48 धाबांची, 24 चेंडू आणि 48 धाबांची गरज असेल, परंतु बघूयात तर आमचे प्रदीप शेठ गरत यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचंही मनापासून स्वागत, कारण आपण बघतोय कोण संघाला नेहमी पॅक करत असतात, कोण संघाला नेहमी प्राधान्य देत असतात, बरं मोठमोठ्या मैदानावर त्यांना खेळण्यासाठी संधी देत असतात ते आमचे प्रदीप शेठ गरत. आपण बघतोय आमच्या सावळे देवली गावातील बऱ्याचशा तरुणांना रोजगाराची संधी निर्माण करून दिली ती होंडा कंपनीमध्ये, आणि त्यांचं मी मनापासून स्वागत ते आमचे प्रदीप शेठ गरत यांना, त्यांचं स्वागत. तर मी विनंती करेन यानंतरचा सामना असेल तो कुडाबे आणि पोदी संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित झालाय. कुडाबे संघाचा संघनायक आपण प्लीज टॉस साठी यायचंय. तर बोलूयात दुसऱ्या सत्राकडे, जिथे आपण पाहणार आहात आमच्या सोबत आमच्या जोडले गेलेत आमचे प्रथमेश मोरे या ठिकाणी आमच्या सोबत जोडले गेलेत. आपण बघतोय 24 चेंडू आणि प्रत्येक चेंडूवर दुहेरी धाव, 48 धाबांची गरज असेल. एका बाजूला असेल आपण बघतोय निलेश पायदंडे, ज्यांना पहिल्या सत्रामध्ये जबरदस्त खेळ दाखवला होता, 28 धाबांची एक बरदार इनिंग खेळली होती, एक जबरदस्त झंझावत दाखवला होता, परंतु दुसऱ्या सत्रामध्ये एक स्फोटक, एक आक्रमक, एक सगळ्यात मोठा खेळाडू म्हणून ज्याचं नाव आणि ज्याच्या नावानं आपण बघतोय कोण संघ सध्याच्या घडीला ओळखला जातो, तो अनिकेतचा संघ कशा पद्धतीने खेळ करेल आणि या 48 धावा जमा करण्याचा प्रयत्न करेल का, यासाठी आपण वळूयात ते आमचे प्रथमेश मोरे यांच्याकडे. कुठेही जाऊ नका, कुठेही वळू नका, यानंतर असेच सामने आपल्याला पाहायला मिळतील. समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत त्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत. मी विनंती करेन या ठिकाणी पुन्हा एकदा कुडावे संघाच्या संघनायकाला की आपण प्लीज टॉस साठी यायचं आहे. इथे पोदी संघाचा संघनायक उपस्थित आहे, तर मी विनंती करेन कुडावे संघाच्या संघनायकाला की आपण प्लीज टॉस साठी यायचंय. वळूयात प्रथमेश यांच्याकडे. धन्यवाद देवेंद्र सर. आपण पाहिलं तर पहिल्या सत्राचा खेळ संपुष्टात आला आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 49 या धावसंख्येची गरज असेल i11 कोण संघाला. खरं तर एका बाजूला करायचं अटॅक तर एका बाजूला करायचं डिफेन्स, दोन्ही संघांना प्रयत्नांची पराकाष्ठा करायची आहे. जर वर्चस्व दाखवायचं आहे, वर्चस्व कायम ठेवायचं आहे या रसायनी चषकामध्ये. आपण पाहताय उसराई देवळूच्या क्रीडा नगरीवरती एक भव्य दिव्य मानाची सन्मानाची स्पर्धा रसायनी चषक 2025चं दिमागदार आणि देखणं पर्व पहिलं पर्व आहे. आणि मी तर म्हणेन यातच सर्व i11 कोण संघाची सलामीची जोडी अक्षय गाताडे आणि त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल अनिकेत म्हात्रे बायकर मॅन, एक बडे मंच का बडा खिलाडी या क्रीडा नगरीवरती खेळताना आपल्याला पाहायला भेटतोय. आव्हान असेल 24 चेंडूमध्ये 49 धावेची गरज असेल i11 कोण संघाला. चांगली संकल्पना मांडली गेली. शुभम कदम सर असतील, अंकित मालुसरे सर असतील, राहुल पाटील सर, यश माळकर. हॅलो, तर नक्कीच या ठिकाणी टॉस केलं जाईल. मी विनंती करेन आमचे प्रदीप शेठ घरत यांना की आपण यायचंय आणि प्रदीप शेठ घरत यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. एका बाजूला असेल बापदेव पोदी आणि दुसऱ्या बाजूला असेल अक्षय 11 कुडावे संघ. या दोन संघादरम्यान या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. आपण बघतोय प्रदीप शेठ घरत यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय. आपल्या कोण परिसरातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व या ठिकाणी आपण बघतोय. ये दे ना, टॉस दे ना, कॉइन दे. राहुल पाटील कुठे गेला कॉइन? राहुल इथंच ठेव ना समोर. तर वळतोय आपण या ठिकाणी आपण बघतोय जिथे टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. दोन संघांमध्ये एका बाजूला आपण बघतोय पोदी संघ, दुसऱ्या बाजूला आपण बघतोय कुडावे संघ.
हेडचा कॉल केलाय आणि हेड या ठिकाणी कुडाबे संघाने नाणेफेकीचा गोल जिंकलाय. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊयात. लगेचच हा सामना संपल्यानंतर आपण इन ऍक्शन मध्ये यायचं आहे. एका बाजूला असेल अक्षय 11 कुडाबे, एक जबरदस्त याची सध्याच्या घडीला आपण बघतोय फॉर्म मध्ये असेल हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत तो बापदेव पोदी संघ. दोन्ही संघामध्ये पुन्हा एकदा जबरदस्त पद्धतीचा रणसंग्राम पाहायला मिळेल. जशा ताकदीचा संघ आपण बघतोय सद्यस्थितीला 48 धाबांची गरज, तशाच ताकदीचा संघ पुन्हा एकदा सामना पुढच्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. परंतु सध्याच्या घडीला वळूयात दुसऱ्या सत्राकडे, ते आमचे प्रथमेश यांच्याकडे. येस नक्कीच सर, आपण पाहिलं 49 या धावसंख्येची गरज आहे आई 11 कोण संघाला जर विजय संपादित करायचा असेल. पण एका बाजूला आपण पाहताय श्री गणेश पळसपे संघाचा पहिला गोलंदाज वरद बघत क्षमता आहे, गुणवत्ता आहे. त्या क्षमतेचं आणि गुणवत्तेचं प्रदर्शन करायचं आहे. डिफेन्स करायच्यात 49 धावा. आणि पण एका बाजूला जर विचार केला इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला भेटेल अनिकेत म्हात्रे, बडे मंच का बडा खिलाडी. पहिला चेंडू दुसऱ्या सत्रातील, अगदीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय खरा आणि चौकार. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न, कॅच सक्सेसफुल झाली आणि पहिला हादरा भेटतोय आई 11 कोण संघाला अनिकेत म्हात्रेच्या स्वरूपात. म्हणतात कमबॅक ह्याला म्हणतात गेलेला आत्मविश्वास पुन्हा निर्माण करणे. ते म्हणतात ना पहिली बारी बारी सबकी बारी, पहिली तुम्हारी अब हमारी आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, पण त्यानंतर अनिकेत म्हात्रे सारख्या मोठ्या दिग्गज खेळाडूला तंबूच्या आश्रयाला पाठवण्यात यश आले. नाव आहे गोलंदाजाचं वरद भगत. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी अद्याप तरी त्यांच्या माध्यमातून ठरतीये. नक्कीच थोडासा संयम दाखवणं गरजेचं होतं, कारण आपण बघतोय 48 धाबा या तेव्हाच पूर्ण होतील ज्यावेळेस तुमच्या मनगटातील, ज्यावेळेस तुमचा खेळ या मैदानावर तुम्ही चांगल्या पद्धतीने दाखवाल. कारण आपण गरज होती अनिकेत म्हात्रेच्या खेळीची, गरज होती अनिकेत म्हात्रेच्या त्या इनिंगची. कारण आपण बघत होतो अनिकेत म्हात्रेने बऱ्याचशा मैदानावर एक चांगली इनिंग खेळली असेल, बऱ्याचशा मैदानावर षटकार चौकार लगावले असेल, परंतु त्या संयमी खेळीची कोण संघाला गरज होती. परंतु परत भगतनं काय जबरदस्त कमबॅक केलंय. जिथे पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, परंतु दुसऱ्या चेंडूवर विकेट मिळून पुन्हा एकदा कमबॅक करून दिलंय ते पळसपे संघासाठी. अगदीच अनिकेत मात्र हे एक वादळ आहे आणि त्या वादळाला शांत करण्याचं काम अगदीच दुसऱ्या चेंडूवरती वरद भगत यांच्या माध्यमातून केलं जात आहे. अगदीच आमच्या समवेत आमचे परम मित्र यश मालकर, उत्तम समालोचक का, मराठी भाषेतील एक मखमली आवाज. आजच्या दिवसामध्ये खूप त्यांची मेहनत आहे. पंच आम्हाला सांगतात इट्स अ वाईड बॉल ऑफ स्टिक दी ऑफ स्टंप. एक अवंतर धाव धावफलकावरती ऍड होईल आणि या धावा येण्या गरजेच्या आहेत आई 11 कोण या संघासाठी. 49 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 5 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. खरं तर यश मालकर यांची आजच्या दिवसामध्ये खूप सारी मेहनत ते आपल्याला पाहायला भेटले. यस गोलंदाज वरद तयार, सामना करतील. अगदीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक जज करतायत. जजमेंट चांगली, फलंदाज बॅक टू दी डगआउट.
ओके, फलंदाज मैदानामध्ये दाखल होतात. खरं तर दोन्ही फलंदाज मोठमोठे फटके खेळण्याच्या नादात त्यांना तंबूच्या आश्रयाला परतावं जरूर लागलंय. पण अशा ठिकाणी एकच म्हणेन, जिथे विजयाची शाश्वती नसते तिथेही कडा संघर्ष करावा लागतो. कारण की येणारी वेळ नशिबाने नाही तर स्वक कर्तृत्वाने बदलावी लागते. अगदीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑफ रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एका धावेला प्राधान्य दिलं जात आहे. एका धावेच्या मदतीने कासवाच्या गतीने का होईना, धीम्या गतीने का होईना धावसंख्या पुढे सरसवण्याचं काम अगदीच फलंदाजाच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 6 या धावसंख्येच्या घरात. नक्कीच गोलंदाजाचं पण कौतुक करायला पाहिजे. गोलंदाजी अशाच पद्धतीने करतोय की जशा पद्धतीने त्यानं क्षेत्ररक्षण सजवलंय. हो, वेगवान चेंडू आहे, वेगवान चेंडू आहे. इट्स अ सबमरीन डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर चेंडू खालतीच राहतोय. यष्टीरक्षक त्याची भूमिका एकदम चोखरित्या बजावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. फलंदाजांना देखील जखडून ठेवण्याचं काम. पॉवर प्लेचं शतक, त्या पॉवर प्लेच्या शतकाला साजेशी अशी गोलंदाजी वरद भगत यांच्या माध्यमातून आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला भेटते. अगदीच क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरण्याचा फुलर लेन्सचा चेंडू. एका निर्धाव चेंडूची सांगता होती आणि पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 49 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावफलकावरती धावा लागल्यात 6 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 2 विकेट. 6 धावा. आता मात्र थोडंसं टेन्शन नक्कीच वाढलं असेल. परंतु मागच्या सामन्याचा आपण इतिहास पाहिला तर काय खेळ केला होता भोकरपाडा संघानं. अगदी 2 षटकांमध्ये 6 धावा. त्यानंतर बरेचसे प्रेक्षक पण विचार करत असतील की हा सामना कदाचित हातनोली संघाच्या बाजूने जाईल. परंतु प्रेक्षकांची झोप उडवली. साथ त्या खेळाडू हातनोली संघाच्या खेळाडूंची पण झोप उडवली. कारण 2 षटकांमध्ये 20च्या सरासरीने 41 धावा कंप्लीट केल्या गेल्या. म्हणजे हे मैदान आता आपण बघतो ना की सरड्याप्रमाणे रंग बदलणारं हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. याही सामन्यात कदाचित प्रेक्षक तीच अपेक्षा करत असतील की याही सामन्यात कदाचित तशा पद्धतीचा खेळ पाहायला मिळेल का. जशा पद्धतीने आपण बघितलं होतं आत्ताचा सध्याचा IPLचा सामना आपण बघितला होता. काय जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी केली दिल्ली संघाच्या बाजूनं. आणि तो सामना जवळजवळ 12 चेंडूंमागे 44 धावांची गरज होती आणि तो सामना खेचून आणला होता. तशाच ताकदीचा सामना करणं गरजेचं असेल. परंतु पळसपे संघाच्या गोलंदाजांचं कौतुक केलं गेलं पाहिजे. चेंडूवर चौकार आला होता परंतु त्यानंतर एकही मोठा स्ट्रोक्स लगाव दिला नाही तो या ठिकाणी कोण संघाच्या फलंदाजांना. परंतु बघूयात, नेहमी आपण म्हणतो ना की परिस्थिती आपल्या बाजूने नसते. परिस्थिती आपल्या बाजूने नसते. अशा वेळेस या ठिकाणी जरी परिस्थिती आपल्या बाजूने नसेल परंतु आपण नेहमी म्हणतो ना की राज्य छोटं का असे ना परंतु ते स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारं असावं. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण बघतोय स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी या स्पर्धेमध्ये हे दोनही संघ या ठिकाणी संघर्ष करतायत. परंतु कोण संघ तशा पद्धतीने प्रयत्न करेल का. हो, अगदीच क्रिकेट हा खेळ असा आहे जिथे वेळ बदलायला वेळ लागत नाही. मागील मॅच मध्ये देखील आपण पाहिलं आदित्यची ती फलंदाजी, ते म्हणतात ना ते त्या मागीच म्हणाले की नरेश टोमरे माझे गुरुवर्य आहेत. हो, फटका सजवला, लॉफ्ट केलं, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. जजमेंट चांगली होईल की काय, पण कॅच ड्रॉप झाली आहे. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. आणि त्याच बरोबरीने एक धाव भेटली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या देखील अगदीच पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटेल. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 7 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. गुरु विनाशी विद्या नाही, तेच अगदीच आदित्याने सांगितलं मागील मॅच मध्ये. पण आता मात्र ही मॅच अगदीच हाय व्होल्टेज सामना, काटेकी टक्कर, बिग फाईट या रसानी चषकामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. गोलंदाजी मार्कवरती राजा पाटील, स्ट्राईक एंड वरती आपण पाहताय अक्षय गाताडे. हो, कमी गतीचा चेंडू, परिवर्तनी काळाची गरज आहे. त्याच पद्धतीचं परिवर्तन गोलंदाजीच्या माध्यमातून राजा पाटील यांनी दाखवलंय. मागील चेंडू वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न तो देखील सार्थकी ठरला. पण क्रिकेटच्या खेळामध्ये गोलंदाजीमध्ये त्यांनी व्हेरिएशन दाखवलं. कमी गतीचा चेंडू देखील त्यांच्या माध्यमातून हाताळण्यात आलेला आहे. काय म्हणाल देवेंद्रजी. नक्कीच राजा पाटील एक अनुभवी खेळाडू आहे पळसपे संघाचा आणि त्याच्यामध्ये दारोमदार आहे, क्षमता आहे. कारण आपण नेहमी म्हणतो ना की साखर गोड आहे ती या ठिकाणी आपण म्हणतो ना की कागदावर लिहून चालत नाही, ती खाल्ल्यानंतरच तिची चव कळते. तशाच पद्धतीने क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. तुम्ही मैदानावर कशा पद्धतीने खेळ दाखवता त्या पद्धतीने तुमचं नाव हे नेहमीच चमकत असतं. अगदीच मिसफील्ड झाली आहे तिचे. अगदीच पाहायला गेलं तर या 4 धावा देखील ऍड होतील धावफलकावरती. 4 धावेच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे सरसवताना पाहायला भेटेल. 49 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 12 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आमचे मानस मनोरे देखील इथे उपस्थित आहेत. एक हिंदीचा बुलंद आवाज, अगदीच रायगड, व्हॉइस ऑफ रायगड.
अगदीच फुलर लेनचा चेंडू होता, स्लॉक शिप खेळण्याचा प्रयत्न अपुरा ठरला गेला, पण त्याच बरोबरीने सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली आहे. धावसंख्या धीम्या गतीने पुढे सरसावताना देखील आपण पाहताय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 13 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. येतं समीकरण आपण पाहू शकाल. 14 चेंडू आणि 36 धावेंची गरज. 36 धावा, 14 चेंडू. गोलंदाजी मार्गवरती राजा पाटील देखील चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, ज्या पद्धतीची गोलंदाजी वरद भगत यांनी केली आहे, त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न सार्थकी ठरताना आपल्याला पाहायला भेटतोय. गोलंदाजी मार्गवरती राजा पाटील. अगदीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण चेंडू सरळ जातोय सीमा पार. आला या दंडणी चौकार. या 4 धावा खूप काही सांगून जातील आणि या 4 धाव्यांचं महत्त्व i11 कोण संघाच्या प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक पाठीराख्याला माहिती आहे. धावसंख्या अगदीच झपाट्याने वाढताना आपल्याला पाहायला भेटली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 16 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 49 धावसंख्येचा एक मोठं आव्हान आहे, कडवं आव्हान आहे. त्या कडवं आव्हानाला पेलत असताना अद्याप 17 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्गवरती राजा पाटील. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, क्रिकेट हा खेळ सांघिक खेळ. ज्या पद्धतीने गोलंदाज चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करत होतो त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला भेटतो. हा वेगवान चेंडू होता. शरीराचा वेग घेत चेंडू सरळ शरीरावरती जाऊन आदळला. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 ही धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे. अद्याप आता मात्र समीकरण असेल 12 चेंडू 32 धावेंची गरज. नक्कीच कुडाबे संघाचे धडाकेबाज फलंदाज ऋषी टोंबरे आपण बघतोय आणि हितेश टोंबरे या दोनही खेळाडूंना मी विनंती करेन आपण मंचावर यायचं. आपलं मनापासून स्वागत. कुडाबे संघाचा एक जबरदस्त खेळाडू ऋषी टोंबरे आणि नक्कीच आमचे कुडाबे गावचे समालोचक मित्र शेखर पाटील त्यांचंही मनापासून स्वागत. कारण आपण पाहतोय ही समालोचकांनी आयोजित केलेली टुर्नामेंट पाहायला मिळते, रसायनी चषक. आणि प्रथमेश आपण बघतोय आता मात्र 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. 2 षटकांचा खेळ शिल्लक राहिलाय. 12 चेंडू आणि 32ची गरज आहे. प्रत्येक षटकामागे 16ची सरासरी राखायची आहे. आणि अशा परिस्थितीत आता मात्र पळसपे संघ काय करेल, कोण संघाला विश्वास आहे? कारण आपण बघतोय एक झेल सोडला होता त्या क्षेत्ररक्षकानं, परंतु तो झेल कितपत महागडा ठरेल ते येणारा काळ सांगेल. परंतु सद्यस्थितीला 12 चेंडू आणि गरज असेल ती तब्बल 32 धावांची. या 32 धावा करण्यासाठी आता मात्र मनगटातील ताकद जागी करणं गरजेचं राहील ती कोण संघाला. कारण अनिकेत मात्रेने आपण बघितलं एक मिसटायमिंग शॉट खेळला आणि त्या खराब शॉट खेळल्यानंतर अनिकेत मात्रेनं स्वतःवर या ठिकाणी आपण बघितलं होतं निराश झाला होता. त्याची विकेट गमावल्यानंतर कोण संघ थोडासा या ठिकाणी आपण बघतोय बॅकफुटला पोहोचला होता, परंतु त्या परिस्थितीतून मार्ग काढताना आपण पाहतोय सद्यस्थितीला 12 चेंडू आणि गरज असेल ती 32 धावांची. 16च्या सरासरीने आता मात्र या धावा जमा करायच्या आहेत. आता म्हणतो ना की आपण इलेक्शनची शेवटची रात्र असली की जशा पद्धतीने आपण म्हणतो ना की वोटर्सचं कॅल्क्युलेशन केलं जातं, तशाच पद्धतीने क्रिकेटचा खेळ आहे. आता मात्र या ठिकाणी षटकार चौकारांचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. 12 चेंडू शिल्लक आहेत. किती षटकार मारावे लागतील, किती चौकार मारावे लागतील याचं कॅल्क्युलेशन कोण संघाला करावे लागेल. परंतु त्या उलट या ठिकाणी पळसपे संघाला फक्त एकच काम करायचं की चांगली गोलंदाजी. जशा पद्धतीने आतापर्यंत 2 षटकांमध्ये आपण विचार करायला गेलं तर 16 धावा जमा केल्यात. तशाच पद्धतीने क्रिकेट खेळायचे, तशाच पद्धतीने गोलंदाजी करायची. परंतु बघूयात या ठिकाणी आता मात्र हे 2 संघ कशा पद्धतीने आपला खेळ दाखवतील तो या मैदानावर. अगदीच दोन्ही संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करायचे. एका बाजूला अटॅक करायचा आहे तर एका बाजूला करायचा डिफेन्स. दोन्ही संघांना अगदीच प्रयत्नांची पराकाष्ठा करायची आहे. 12 चेंडूमध्ये 32 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्कवरती केतन भगत त्यांच्यावरती कर्णधाराने विश्वास देखील सोपवला आहे. त्यांना त्या धावा डिफेन्स करायच्यात, पण त्याच धावा अटॅक देखील करायच्यात i11 कोण संघाला. अक्षय मात्रे स्ट्रायकेडवरती आहे, त्यांच्यामध्ये क्षमता आहे, गुणवत्ता आहे, चांगल्या पद्धतीचा खेळ या दोन्ही संघांना करायचा. यस गोलंदाज केतन भगत तयार. अगदीच फुलर लेनचा चेंडू होता. चेंडू सरळला डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगलला केलं जाईल, डबलमध्ये कन्वर्ट. या 2 धावेला प्राधान्य दिलं जात आहे. 2 धावेंच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे सरसावताना आपल्याला पाहायला भेटते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 19 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 49 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना
नक्कीच आपण बघतोय खेळाडूला इजा झाली आहे, डोळ्याला लागलंय. आपण बघतोय त्याच्या या ठिकाणी रिटायर हट या ठिकाणी आपण मैदानातून परतलेत. आणि आपण नेहमी म्हणतो ना की खेळाडूचा फिटनेस हा नेहमी चांगला असणं गरजेचं असतो. आणि इथे आपण बघतोय थोडीशी दुखापत आपल्याला पाहायला मिळते त्या फलंदाजाला. आणि बॅक टू पवेलियन या ठिकाणी येण्याचा डिसिजन घेतला त्यानं. कारण का करून आपण बघतोय दुखापत थोडीशी जास्त असेल तर विनंती असेल आपण काळजी घ्यायची आहे. अगदीच प्ले सेफ असं आपण म्हणतो, पण मॅच देखील तेवढ्याच ताकदीची तेवढीच रंगतदार मॅच देखील या उसराई देवळूच्या क्रीडा नगरीवरती अगदीच रसानी चषकामध्ये आपल्याला पाहायला भेटते. गोलंदाजी मार्कवरती केतन भगत चांगल्या पद्धतीची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून देखील अद्याप तरी तिसऱ्या शतकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. 49 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 19 ही धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे. चांगल्या पद्धतीचा खेळ, हाफ ट्रॅक पद्धतीचा चेंडू, पंच आम्हाला सांगतात इट्स अ वाईड बॉल ऑफ स्टिक द ऑफ स्टंप. एक अवांतर धाव देखील धावफलकावरती ऍड होईल आणि धावसंख्या देखील पुढे सरसावताना आपल्याला पाहायला भेटते. 20 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आता मात्र समीकरण असेल 10 चेंडूमध्ये 28 धावसंख्येची गरज. 28 29 धावसंख्येची गरज. हेच गोलंदाज केतन भगत तयार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय करा. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. एकच धाव भेटली जाते. एका धावेला प्राधान्य दिलं जाईल आणि अगदीच धीम्या गतीने कासवाच्या गतीने धावसंख्या पुढे सरसावताना आपल्याला पाहायला भेटते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 21 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. चांगल्या पद्धतीचा खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून आपल्याला या क्रीडा नगरीवरती पाहायला भेटतोय. एका बाजूला इन ॲक्शन मध्ये आपण पाहताय श्री गणेश पळसपे त्यांच्या विपक्षात लढताना i11 कोण या दोन्ही संघांच्या मध्ये हाय व्होल्टेज बिग मॅच आपल्याला पाहायला भेटते. 9 चेंडू 28 धावसंख्येची गरज. 28 धावा 9 चेंडू मध्ये करायच्यात. गोलंदाज अगदीच फुलर लेन्सचा चेंडू बराच काळ हवे ते क्षेत्ररक्षक जज करतोय. चेंडू पड्यानंतर क्षेत्ररक्षक पोचू शकला नाहीये, पण त्याच विपरीत सिंगलला केलं जाईल डबल मध्ये कन्वर्ट. अगदीच या 3 धावा देखील कंप्लीट केल्या जातील. 3 धावेंच्या मदतीने झपाट्याने धावसंख्या पुढे सरसावताना आपल्याला पाहायला भेटते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 24 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अद्याप समीकरण असेल 8 चेंडू 25 धावसंख्येची गरज. एक मोठं टार्गेट उभं केलेले ते म्हणजे i11 कोण संघाच्या विरोधात, पण थोडीशी दमछाक देखील आपल्याला पाहायला भेटते. पण डाव देखील सावरताना आपल्याला पाहायला भेटतोय. अद्याप स्ट्राईक एंड वरती आपण पाहताय अक्षय गाताडेचा अक्षय म्हात्रे देखील आपल्याला पाहायला भेटतील. इन ॲक्शन मध्ये चांगला खेळ. 8 चेंडू मध्ये 25 धावेंची गरज. गोलंदाजी मार्कवरती केतन भगत. डान्सिंग डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. कॅच इटचा कॉल सक्सेसफुल. फलंदाज बॅक टू दी डगआउट. निर्णायक विकेट देखील गेलेली आहे, म्हणजे समीकरण देखील थोडंसं बदलताना आपल्याला पाहायला भेटेल. 7 चेंडू 25 धावेंची गरज. आणखीन एक मोठा हातरा भेटला जातो i11 कोण संघाला. आता मात्र पगडा भारी ठरेल की काय श्री गणेश पळसपे संघाचा. पण क्रिकेटच्या खेळामध्ये प्रेडिक्शन हे करणं खूप चुकीचं असं जडतरचा खेळ म्हणजे क्रिकेट या क्रीडा नगरीवरती आपल्याला पाहायला भेटतोय. इनॅक्ट नंबर 6 वरती फलंदाज दाखल होताना आपल्याला पाहायला भेटतोय कौशल म्हात्रे. अगदीच त्याच्यावरती देखील आता मात्र जबाबदारी असेल. 7 चेंडू 25 धावसंख्येची गरज. चांगली बॅच आपल्याला पाहायला भेटतीये, पण गोलंदाजी मार्गवरती केतन भगत. पहिल्या चेंडू वरती 2 धावा आला, त्यानंतर एक निर्धाव चेंडू देखील आपल्याला पाहायला भेटले. एक अतिरिक्त धाव त्यानंतर, तदनंतर एक धाव, त्यानंतर 3 धावा देखील आपण पाहिल्यात. पण ऑफ ट्रॅक पद्धतीचा चेंडू आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असार्थकी ठरला जातो. बॅटीचा आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. तर नक्कीच या ठिकाणी आपण स्वागताकडे वळूयात. या ठिकाणी आपण बघतोय मंचावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत कोण संघाचे पॅकर्स. 7-7 एक जबरदस्त कोण
पळसपे परिसरातील युवा उद्योजक प्रदीप शेठ घरत यांना मी विनंती करेन की आपण आमच्या मंचावरून आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा. मी विनंती करेन अंकित मालुसरे यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते, प्रणय भोईर यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत करायचं आहे. कारण आपण बघतोय प्रदीप शेठ घरत एक जबरदस्त व्यक्तिमत्व पाहायला मिळतात, एक उद्योजक आपण बघतोय. आपल्या सावळे देवली गावातील बऱ्याचशा युवा तरुणांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिलाय. होंडा कंपनीमध्ये अजूनही बऱ्याचशा तरुणांना ते रोजगार उपलब्ध करून देतील. आपल्या सावळे देवली परिसरातील सगळ्या तरुणांना या ठिकाणी आपण बघतोय रोजगाराची संधी ते बऱ्याचदा निर्माण करून देत असतात. तर धन्यवाद या ठिकाणी आपण देऊयात प्रदीप शेठ घरत यांना, त्यांचं मनापासून स्वागत. आणि शेवटच्या षटकामध्ये आता मात्र प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला जाईल का? 6 चेंडू आणि 25 धावांची गरज. आज सामना तसा बघायला गेला तर कठीण नक्कीच नसेल, कारण आपण बघतोय रिंकू सिंगची ती खेळी जर का आठवली तर हा सामना कदाचित सोपा होईल. परंतु पहिल्या चेंडूवर या ठिकाणी दांडी गुल केली जाते आणि फलंदाजाला परतावं लागतंय. थोडीशी आता मात्र या ठिकाणी शांतता पाहायला मिळते. एकतर्फी सामना नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळते. परंतु बघूयात शेवटचे 5 चेंडू आणि गरज असेल ती 25 धाबांची. अगदीच 5 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज असेल I11 कोण संघाला जर विजय संपादित करायचा असेल. पण त्याचबरोबरीने गोलंदाजी देखील स्वप्नील भगत यांची चांगली ठरताना आपल्याला पाहायला भेटली आहे. पहिल्या चेंडूवरती आकाश सारख्या फलंदाजाला तंबूच्या आश्रयात त्यांना पाठवण्यात यश आले आणि आता मात्र त्यांची जागा भरून काढण्यासाठी अगदीच आपण पाहू शकाल अक्षय गाताडे रिटायर्ड हट होते मागील आता, पण आता ते मैदानामध्ये हा डाव सावरण्यासाठी आलेले आहेत. 5 चेंडू मध्ये 25 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्कवरती आपल्या चांगल्या पद्धतीचा खेळ स्वप्नील भगत यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतोय. 5 चेंडू मध्ये 25 धावा देखील त्यांना डिफेन्स करायच्यात. कर्णधाराने त्यांच्यावरती विश्वास सोपवलेला आहे, पण स्ट्राईक एंड वरती बडे मंच का बडा खिलाडी आपल्याला पाहायला भेटतोय अक्षय गाताडे. अगदीच पंच आम्हाला सांगतात इट्स अ वाईड बॉल. 51 धाव देखील ऍड होईल, म्हणजे धाव फलकेचं समीकरण ते देखील आपल्याला बदलताना पाहायला भेटेल. 5 चेंडू 24 धावसंख्येची गरज. 24 धावा 5 चेंडू. अगदीच प्रेशर मध्ये आहेत गोलंदाज देखील, त्यांच्यावरती देखील विश्वास कर्णधाराने सोपवला आहे. 5 चेंडू 24 धावसंख्येची गरज. अगदीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, बाटीची इनसाइड एज, पण क्षेत्ररक्षक इष्टरक्षक त्यांची कामगिरी एकदम चोखरीत्या बजावते. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. आता मात्र समीकरण देखील बदलताना आपल्याला पाहायला भेटेल. 4 चेंडू 24 धाव्यांची गरज. 24 धावा 4 चेंडू. अगदीच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी फलंदाजांना जखडून ठेवण्याचं काम स्वप्नील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतोय. 4 चेंडू 24 धावसंख्येची गरज. वेगवान चेंडू होता, फलंदाजाला देखील समजलं नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते, म्हणजे समीकरण देखील बदलताना पाहायला भेटेल. पण धावसंख्या जाऊन पोहोचतीये 49 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 25 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. येणारे समीकरण असेल, येणारे चेंडू असतील 3 आणि 24 धावसंख्येची गरज. हो, मोठा फटका सजवलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सरळ जातोय. 1 बाउंस, सीमा पार, आला या दंडणी, चौकार. या 4 धावा 4 धावेच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटेल. 29 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. समीकरण देखील असेल 2 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज. 2 चेंडू 20 धावेची गरज. या मॅच मध्ये खरं तर पाहायला गेलं तर औपचारिकता बाकी आहे, पण क्रिकेट हा खेळ अनिश्चितचा आणि क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ देखील लागत नाही. गोलंदाजी मार्कवरती स्वप्नील चांगल्या पद्धतीची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहताय. अगदीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कार्पेट लगड चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग पॉइंट लाईनच्या दिशेने जातोय. धावा येतील 4 आणि या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे सरसावताना पाहायला भेटेल. पण हळवारपणे विजय संपादित करताना आपल्याला पाहायला भेटतोय श्री गणेश पळसपे संघाला, म्हणजेच
I11 संघाला जर विजय संपादित करायचा असेल 1 चेंडूमध्ये 16 धाव्यांची गरज असेल. या ठिकाणी आपण पाहतोय बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव आणि रसायनी परिसरातील मित्र म्हणून एक